साठी पुन्हा एक मोठा धक्का, आणखी 40 लाख लाभार्थी यामुळे ठरणार अपात्र। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे। या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची काटेकोरपणे पडताळणी होत असून राज्य सरकारने अपात्र महिलांची नावे योजनेतून काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक वाईट बातमी समोर आलेली आहे। या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची अर्जांची काटेकोरपणे पडताळणी सुरू असून राज्य सरकारने आतापर्यंत 9 लाख अपात्र महिलांची नावे योजनेतून काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र आता निष्कर्षानुसार पडताळणी केल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे। कोणत्या निष्कर्षामुळे लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना। या अनुदाना अंतर्गत जे लाभ घेत आहेत त्या महिला आहेत 2,30,000 महिला या योजनेअंतर्गत लाभ घेत आहे आणि त्यामुळे या योजनेअंतर्गत जे लाभ घेणाऱ्या महिला आहेत त्यांना या योजनेतून बाद करण्यात आलेले आहे, अपात्र करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर 65 वर्षाहून अधिक वय असलेल्या महिलांची संख्या 1,10,000 आहे आणि त्यामुळे या 65 वर्षाहून अधिक वय असलेल्या महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत अपात्र करण्यात आलेला आहे, कारण की त्यांचं वय भरलेलं असल्यामुळे या योजनेतून त्यांना बाद करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 4 चाकी गाडी असलेले महिला असतील, नमोशक्ती योजना लाभार्थी किंवा स्वेच्छेने नाव मागे घेतलेल्यांची संख्या 1,60,000 एवढी आहे। त्याचबरोबर फेब्रुवारीत छाननी प्रक्रियेनंतर अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या 2 लाख एवढी आहे आणि सरकारी कर्मचारी असतील, दिव्यांगांमधून अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या जवळपास 2 लाख एवढी आहे। म्हणजे एकूण महिला बघितलं तर 9 लाख महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे। यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने नवीन निकष लागू करणार आहेत। लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेकडे ई-केवायसी किंवा जीवन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असेल। सरकारच्या नव्या नियमामुळे या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळेल असे या ठिकाणी सांगितले जात आहे। लाडकींची संख्या घटल्यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपये वाचले आहेत, कारण या योजनेमुळे इतर योजनांचा निधीही कात्री बसलेली होती। तसेच सरकारी खर्चात 30% कपात करण्यात आली आहे। योजनेचा सर्वाधिक फायदा पुणे अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी घेतलेला आहे। सिंधुदुर्ग गडचिरोलीतील लाभार्थ्यांचे प्रमाण सर्वात कमी आहे। 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे। आता कोणत्या महिला अपात्र होणार आहेत? या योजनेतील सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे पाठवण्यात आले होते। त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यातील नावे यांची तफावत आढळून आली आहे। अशा लाभार्थी महिलांची जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात येणार आहे। ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेची लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून बाद करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर ज्या महिलांचं नवीन लग्न झालेलं आहे, त्यांनी आधार कार्ड अपडेट केलेलं आहे, अशा महिलांना सुद्धा या योजनेतून बाद करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर लाडकी बहीण योजनेतील ही एक मोठी अपडेट आहे। धन्यवाद।